तर आजचा पहिला क्वेश्चन आहे रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन आणि टर्म दिली आहे tan थीटा प्लस 1 डिवाइड बाय tan थीटा प्लस 2 इंटू tan थीटा प्लस 3. आता या टॅनच्या ठिकाणी तुम्हाला साईन कॉस टॅन कॉट कोसेक सेक लॉग लॉग एक्स म्हणजेच अशी कोणतीही टर्म दिलेली असू शकते. त्या ठिकाणी आपण काय करणार टी पुट करणार. सगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात ठेवा. काय म्हणलो मी टॅनच्या या ठिकाणी तुम्हाला साईन कॉस टॅन कॉट कोसेक सेक ह्यापैकी कोणतीही टर्म दिली असू शकते किंवा इथे दिलं जाईल लॉग एक्स, इथे दिलं जाईल लॉग एक्स, इथे दिलं जाईल लॉग एक्स. ठीक आहे, अशी कोणतीही टर्म या ठिकाणी दिली जाऊ शकते. तर सगळ्यामध्ये स्टेप सेम राहणार. जी काही इथे टर्म असेल त्याला इक्वल टू टी लिहा, म्हणजे इथे टी येईल, इथं टी येईल, इथं टी येईल आणि त्याला नंतर मग तुम्ही पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करणार. सगळ्यात लास्टला जी स्टेप येईल त्या ठिकाणी मग त्या टीची जी व्हॅल्यू आहे जशी इथं असेल टॅन थीटा तर ती आपण शेवटला पण पुट करणार. ठीक आहे, तर आता पाहूयात त्याला सॉल्व्ह कसं करायचं आहे. सगळ्यात पहिले जी टर्म दिलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले टॅन थीटा ठिकाणी टी पुट करायचं आहे. मग इथे आपण लिहूयात पुट टॅन थीटा इक्वल टू टी इन पुट tan theta equal to t in tan theta plus 1 divided by tan theta plus 2 into tan theta plus 3 तर मग नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल आता इथे येईल टी प्लस 1, इथे येईल टी प्लस 2, इथे येईल टी प्लस 3. मग इथे लिहूयात देअरफॉर टी प्लस 1 डिवाइड बाय टी प्लस 2 इंटू टी प्लस 3 इक्वल टू ए डिवाइड बाय पहिला ब्रॅकेट लिहायचा आहे जो आहे टी प्लस 2 प्लस बी बाय दुसरा ब्रॅकेट लिहा जो आहे टी प्लस 3. याला आपण देऊयात फर्स्ट. आता या दोन्ही टर्मचं डिनोमिनेटर सेम आहे का बाळांनो? नाही आहे. मग आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, म्हणजे मागील जेवढे काही आपण प्रॉब्लेम केले त्यासाठी सेम स्टेप राहणार आहे. ठीक आहे, मग या टी प्लस 3ला एला मल्टिप्लाय करायचं, टी प्लस 2नं बीला मल्टिप्लाय करायचं आहे. डिनॉमिनेटरमध्ये या दोन्ही टर्मचं काही मल्टिप्लिकेशन, या साईडची टर्म जी आहे ती सेम राहणार आहे. त्याच्यामुळे मी इथून याला डायरेक्ट कॉपी करून घेतो या ठिकाणी आणि डिनॉमिनेटरमध्ये या दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हीच टर्म येणार आहे डिनॉमिनेटरमध्ये, त्याला मी इथून डायरेक्ट कॉपी करून या ठिकाणी घेत आहे. ठीक आहे, तर इथे येईल आता ए इंटू टी प्लस 3 प्लस बी ला टी प्लस 2नं मल्टिप्लाय करायचं आहे. आता ही टर्म इथे डिवाइडमध्ये आहे, या साईडला आल्यावर या टर्मला वरती मल्टिप्लाय होईल, वरच्या टर्म खालची टर्म सेम असल्यावर काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये खालची डिनॉमिनेटरमधली ही टर्म आणि या साईडची ही टर्म आपल्याला लिहायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजेच नेक्स्ट स्टेप आता आपण काय लिहिणार टी प्लस 1 इक्वल टू ए इन ब्रॅकेट टी प्लस 3 प्लस बी इन ब्रॅकेट टी प्लस 2. मग इथे येईल देअरफॉर टी प्लस 1 इक्वल टू ए इन ब्रॅकेट टी प्लस 3 प्लस बी इन ब्रॅकेट टी प्लस 2, त्याला आपण दिलं सेकंड. तर त्यातला पहिला फॅक्टर घेतला टी प्लस 3 इक्वल टू 0 कन्सिडर केला, प्लस 3 या साईडला काय होईल -3 होईल. म्हणजे आता या इक्वेशन सेकंडमध्ये आपल्याला टीची व्हॅल्यू काय पुट करायची आहे -3 पुट करायची आहे सगळ्यात सुरुवातीला. मग इथे आपण लिहूयात पुट टी इक्वल टू -3 इन इक्वेशन सेकंड. इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये मग देअरफॉर टीची व्हॅल्यू -3 म्हणजे इथे येईल -3 प्लस 1 इक्वल टू ए इन ब्रॅकेट टीची व्हॅल्यू -3 प्लस 3 प्लस बी टीची व्हॅल्यू -3 प्लस 2.
-3+1 -2 व्हॅल्यू येईल. मग इथे लिहूयात नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर -2 इक्वल टू -3+3 0 0 इंटू ए 0 याची व्हॅल्यू झाली 0 प्लस बी -3+2 व्हॅल्यू येईल -1 प्लस इंटू मायनस मायनस बी इंटू 1 बी म्हणजे 0 मायनस बी काय व्हॅल्यू येईल -बी येईल. म्हणून इथे आपण आता लिहिणार -बी. दोन्ही साईडला आता मायनसने मल्टिप्लाय केल्यावर ह्या दोन्ही टर्म्स काय होतील प्लस होतील. म्हणजे बीची व्हॅल्यू या ठिकाणी येईल 2. मग इथे आपण लिहूया देअरफॉर बी इक्वल टू 2. आता नेक्स्ट फॅक्टर याचा यातला जो आहे t+2 इक्वल टू 0 कन्सिडर करणार +2ला या साईडला काय होईल -2 होईल. म्हणजे t इक्वल टू -2 ही व्हॅल्यू आपल्याला आता इक्वेशन सेकंडमध्ये काय करायची आहे पुट करायची आहे. म्हणून इथे आपण लिहूयात पुट t इक्वल टू -2 t इक्वल टू -2 इन इक्वेशन सेकंड. यात आपल्याला आता -2 व्हॅल्यू जी आहे टीची पुट करायची आहे. टीच्या ठिकाणी येईल -2 नंतर ह्या टीच्या ठिकाणी -2 या टीच्या ठिकाणी -2 म्हणून इथे आपण लिहूयात देअरफॉर t+1 आहे पहिली टर्म तर टीची व्हॅल्यू -2 +1 येईल इक्वल टू ए इन ब्रॅकेट टीची व्हॅल्यू -2 +3 प्लस बी इन ब्रॅकेट आहे टीची व्हॅल्यू -2 नंतर +2. मग नेक्स्ट स्टेपमध्ये ते येईल देअरफॉर -2 + 1 -1 येईल इक्वल टू -2 + 3 व्हॅल्यू येईल 1 1 इंटू ए -2 + 2 0 0 इंटू बी 0 म्हणजे ए लिहायची गरज नाही एची व्हॅल्यू आलेली आहे -1. ठीक आहे मग इथे मी लिहितो डायरेक्ट ए इक्वल टू -1 देअरफॉर ए इक्वल टू -1. आता आपल्याकडे ए आणि बी या दोन्हीही व्हॅल्यूज ज्या आहेत किमती ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. मग या दोन्ही किमती ज्या आहेत आपल्याला इक्वेशन फर्स्टमध्ये काय करायच्या पुट करायच्या आहेत याच्यामध्ये. मग इथे लिहूयात आपण पुट ए इक्वल टू -1 बी इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. मग फर्स्ट इक्वेशन जे आहे तुम्ही कॉपी करून घेतो डायरेक्ट. एच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे -1 इथे लिहिला मी -1 बीची व्हॅल्यू आहे 2. आता काय करायचं याच्यानंतर आता तर मायनसवाली टर्म जी आहे ती नंतर लिहायची प्लसवाली टर्म अगोदर लिहायची. दुसरी गोष्ट टीच्या ठिकाणी आता आपण टॅन थीटा जो आहे तो लिहून टाकणार आहेत. म्हणून इथे लिहूयात पुट टी इक्वल टू टॅन थीटा इन अबो स्टेप. इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये आता देअरफॉर टीच्या ठिकाणी येईल टॅन थीटा इथे लिहिला मी टॅन थीटा +1 डिनॉमिनेटरमध्ये टीच्या ठिकाणी टॅन थीटा +2 टॅन थीटा +3 इथे लिहिला मी टॅन थीटा +2 इंटू टॅन थीटा +3 इक्वल टू ही टर्म अगोदर लिहिली 2 डिवाइड बाय टॅन थीटा +3 आणि नंतर ही मायनसवाली टर्म आपल्याला लिहायची आहे मायनस नंतर 1 डिवाइड बाय येईल टॅन थीटा +2. एका लाईनमध्ये पूर्ण बसत नाही आहे. ठीक आहे तर हे आलेलं याचं फायनल आन्सर. ही स्टेप जी आहे तुम्हाला कंटिन्यू एका स्लाईडमध्ये लिहायची आहे. इथून स्टार्ट करा इथे एंड करा. ठीक आहे तर हे आलेलं याचं फायनल आन्सर याला लिहून घ्यायचं आहे. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल मला शंका असेल तर विचारून घ्यायचं आहे. या क्वेश्चनसारखा जाता क्वेश्चन आपण जो सॉल्व केला तो क्वेश्चन आणि हा क्वेश्चन जवळपास सिमिलरचा आहे. डिनॉमिनेटर काय आहे टॅन थीटा +2 इंटू टॅन थीटा +3 म्हणजे या क्वेश्चनसारखा सिमिलर आहे डिनॉमिनेटर. फक्त ते न्यूमिनेटरमध्ये काय टॅन थीटा +1 आहे आणि इथं फक्त टॅन थीटा आहे. हा तुम्हाला क्वेश्चन जो आहे हा होमवर्कसाठी आहे. नोट्समध्ये याचा आन्सर अवेलेबल आहे. ठीक आहे तर हा क्वेश्चन होमवर्कला तुम्ही सॉल्व करताल. या टाईपचे जेवढे तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील नोट्समध्ये ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन आणि टर्म दिली आहे x² + 5x + 7 डिवाइड बाय x - 1 इंटू x + 2 इंटू x + 4. म्हणजे आता डिनॉमिनेटरमध्ये काय 3 ब्रॅकेट्स आहेत
मग आत्तावर आपण लिहित होतो फक्त ए आणि बी लिहित होतो. आता काही ए बी सी अशा 3 टर्म्स येतील. ठीक आहे. सॉल्व्ह करण्याची जी प्रोसिजर आहे ती जवळपास सिमिलरच आहे मागच्याच टाईपसारखी किंवा मागच्या प्रॉब्लेमसारखेच. थोडासा मायनर चेंज होणार आहे. काय चेंज करायचं ते सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिले आन्सरमध्ये आपण दिलेली टर्म आहे ती इथे लिहून घेऊयात. एवढं लिहून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिले एच्या खाली पहिला फॅक्टर, बीच्या खाली दुसरा फॅक्टर आणि सीच्या खाली तिसरा फॅक्टर किंवा तिसरा ब्रॅकेट जो आहे तो लिहायचा आहे. मग इथे लिहिला मी ए डिवाइड बाय पहिली टर्म आहे किंवा पहिला फॅक्टर आहे एक्स मायनस 1 प्लस बी डिवाइड बाय दुसरा फॅक्टर जो आहे एक्स प्लस 2 प्लस सी सीच्या खाली तिसरा फॅक्टर जो आहे एक्स प्लस 4 याला आपण देणार फर्स्ट. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल मला शंका असेल तर विचारू शकतात. आता या 3 टर्म्सचा डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन थोडंसं वेगळं आहे. थोडंसं नीट लक्ष देऊन समजून घ्या. अवघड नाही आहे, वेगळं म्हणलं मी. ठीक आहे. एकदा नीट समजलं की मग काही पुढे प्रॉब्लेम नाही आहे. डिनॉमिनेटरमध्ये या तिन्हींचं मल्टिप्लिकेशन येईल, तर म्हणजेच हे 3 ब्रॅकेट्स परत येतील डिनॉमिनेटरमध्ये या साईडला. इथून मी कॉपी करून घेतले. आता पुढे ए ला आता काय करायचं? एच्या खालचा डिनॉमिनेटर तो सोडून द्या. ठीक आहे. याला बी आणि सीच्या खालची जी डिनॉमिनेटर आहेत त्यांनी एला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे इथं आपण लिहिणार ए इंटू एक्स प्लस 2 इंटू एक्स प्लस 4. एच्या खालचा डिनॉमिनेटर सोडून दिला. बी आणि सीच्या खालची जे डिनॉमिनेटर त्यांनी आपण एला मल्टिप्लाय केलं. नंतर आपण लिहिणार प्लस बी. नंतर बीच्या खालचा डिनॉमिनेटर सोडून द्या. राहिला ए आणि सी यांच्या डिनॉमिनेटर्सनी बीला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे येईल एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 4. एक्स मायनस 1 एक्स प्लस 4 प्लस सी. सीच्या खालचा डिनॉमिनेटर सोडून द्या. ए आणि बीच्या खालची जे डिनॉमिनेटर्स आहे त्यांनी सीला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे एक्स मायनस 1नी आणि एक्स प्लस 2 न. म्हणून इथे येईल आता एक्स मायनस 1 एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 2. तर आता नेक्स्ट स्टेप काय करायचं पहा. ही टर्म इथे डिवाइड आहे. या साईडला आल्यावर न्यूमिनेटरमध्ये या इक्वेशनला काय होईल? मल्टिप्लाय. पण वरची आणि खालची ही टर्म काय असणार आहे? सारखी. ही टर्म आणि ही टर्म सारखीच ना. ही वर आणली तर वरची आणि खालची टर्म काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे या साईडचं डिनॉमिनेटरमधली ही टर्म आणि या साईडची डिनॉमिनेटरमधली ही टर्म आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहायची गरज नाही आहे. याचा फक्त न्यूमिनेटरमधली जी टर्म आहे आणि या साईडची जी न्यूमिनेटरमधली टर्म आहे तेवढीच फक्त आपल्याला लिहायची आहे. मग इथे आपण लिहूयात देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 7 इक्वल टू ही टर्म येईल. इथून मी याला डायरेक्ट कॉपी करून घेतो. खूप वेळ लागेल तसा. याला आपण देऊयात आता सेकंड. आता पुढे काय करायचं? टोटल आपल्याकडे 3 फॅक्टर्स आहेत या ठिकाणी. ठीक आहे. यातला कोणता पण एक फॅक्टर अगोदर तुम्ही कन्सिडर करू शकतात. त्याची व्हॅल्यू आपण इक्वल टू 0 ठेवणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल यातला पहिला फॅक्टर घेतला एक्स मायनस 1 इक्वल टू आपण समजा ठेवला 0. एक्स मायनस 1 इक्वल टू 0. आता हा मायनस 1 या साईडला आणला काय होईल? प्लस होईल. म्हणजेच एक्स इक्वल टू येईल 1. ती व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन सेकंडमध्ये पुट करायची सगळ्यात पहिले. मग आपल्याला ए बी सी पैकी कोणत्या तरी एकाची किंमत मिळेल. त्यानंतर परत सेकंड फॅक्टर घेणार इक्वल टू 0 ठेवणार. मग हा प्लस 2 करायला काय होईल? -2. आणि नेक्स्ट स्टेप आपण -2 पुट करणार एक्सची व्हॅल्यू. मग परत आपल्या एबीसी पैकी राहिली कोणती जी व्हॅल्यू आहे दोनपैकी एकची मिळेल. आणि लास्टला परत आपण एक्स प्लस 4 इक्वल टू 0 ठेवणार आणि +4 या साईडला काय होईल? -4. म्हणजे थर्ड स्टेपमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू -4 पुट करणार आणि राहिला एबीसी पैकी जी काही टर्म असेल त्याची आपल्याला व्हॅल्यू मिळेल. मग सगळ्यात पहिले लिहूयात आपण एक्स इक्वल टू 1. पुट एक्स इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. पुट एक्स इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर एक्सच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू 1. तर 1चा स्क्वेअर प्लस 5 इंटू 1 प्लस 7. मग इथे लिहूयात 1 स्क्वेअर प्लस 5 इंटू 1 प्लस 7. इंटू करण्यापेक्षा ब्रॅकेटमध्ये ती व्हॅल्यू लिहा. इक्वल टू ए एक्सची व्हॅल्यू 1 प्लस 2 एक्सची व्हॅल्यू 1 प्लस 4 प्लस बी एक्सची व्हॅल्यू 1 -1. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू 1 प्लस 4 प्लस सी एक्सची व्हॅल्यू 1 -1 एक्सची व्हॅल्यू 1 प्लस 2. आता पुढे काय येईल पहा.
-1 + 1 0 येईल, 0 इंटू बी 0, 0 इंटू ही टर्म किंवा हा ब्रॅकेट काय होईल 0 येईल, म्हणजे इथून एवढ्या टर्मची व्हॅल्यू झाली 0. तसाच 1 - 1 0, 0 इंटू सी 0, 0 इंटू हा ब्रॅकेट 0 होईल, म्हणजे या टर्मची व्हॅल्यू काय झाली 0, म्हणजे इथून एवढ्या टर्मची व्हॅल्यू काय झालेली आहे 0 झालेली आहे. या साईडला पहा आता काय आहे 4 + 1 होईल 5, 1 + 2 3, 3 इंटू 5 15 होईल, 15 इंटू ए 15a, म्हणजे इथून एवढ्या पूर्ण स्टेपची व्हॅल्यू काय आली 15a किंवा 15a + 0 15a, म्हणून इथे आपण 15a या साईडला. ठीक आहे, इथे लिहूयात मग देअरफॉर इक्वल टू 15a एवढी व्हॅल्यू आहे. त्यानंतर 1चा स्क्वेअर 1 येईल, 5 इंटू 1 5, तर +5 + 7, 5 + 1 6 होईल, 6 + 7 किती होईल 13, म्हणजे तिथे येईल 13 आणि या साईडला येईल 15 a. ठीक आहे, मग हा 15 इथं मल्टिप्लाय आहे, या साईडला काय होईल डिवाइड होईल, म्हणजेच a इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळेल या ठिकाणी देअरफॉर a इक्वल टू 13 डिवाइड बाय 15, याची व्हॅल्यू मिळाली. आता पुढे काय करायचं, त्यातला सेकंड फॅक्टर घ्यायचा जो आहे x+2 इक्वल टू 0 कन्सिडर केला, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय बनेल -2 बनेल. तर ती व्हॅल्यू आपल्याला आता इक्वेशन सेकंडमध्ये पुट करायची आहे. इथे आपण लिहिणार पुट x इक्वल टू -2 इन इक्वेशन सेकंड. ठीक आहे, मग इथे गेलं आता -2चा स्क्वेअर, इथे येईल 5 इंटू -2 + 7 -2 -2 -2, जिथे जिथे एक्स दिसतोय तर त्या ठिकाणी आपल्याला -2 लिहायचा आहे. मग इथे लिहिला मी देअरफॉर x², x²च्या ठिकाणी येईल एक्सची व्हॅल्यू -2 त्याचा स्क्वेअर प्लस 5 एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू लिहिली -2 प्लस 7 इक्वल टू ए, एक्सची व्हॅल्यू -2 प्लस 2 इंटू आहे x+4, एक्सची व्हॅल्यू -2 प्लस 4 प्लस बी, एक्सची व्हॅल्यू -2 नंतर आहे -1 नंतर आहे x+4, तर एक्सची व्हॅल्यू -2 प्लस 4 प्लस सी इन ब्रॅकेट x-1 आहे, एक्सची व्हॅल्यू आहे -2 -1 इंटू x+2, एक्सची व्हॅल्यू -2 प्लस 2. तर अगोदर एवढं लिहून टाका. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. आता पुढे जाऊयात. आता यातल्या आपल्याला ज्याची गरज आहे तेवढंच फक्त इथे मी शिल्लक ठेवतो, बाकी सगळं इथलं मी पुसून टाकतो. ठीक आहे, किंवा काढून टाकतो. आपल्या या इक्वेशनची आपल्याला गरज पडणारी लास्टला, त्याच्यामुळे याला ठेवावं लागेल सध्या शिल्लक. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशनची आपल्याला गरज आहे व्हॅल्यू पुट करण्यासाठी सध्या, तर त्याच्यामुळं यातला ही जी स्टेप आहे वरची याची काही गरज नाही आहे, याला इथून मी काढून टाकतो. त्याच्यानंतर आपल्याला ए बी आणि सीच्या किमतीनंतर पुढे लागणार आहे, त्यासाठी एची किंमत मी तशीच ठेवतो इथे. त्याच्यानंतर आता पुढे पाहूयात, -2चा स्क्वेअर किती येईल +4 येईल. ठीक आहे, प्लस इंटू मायनस मायनस 5 इंटू 2 10 प्लस 7, किंवा तुम्ही याला डायरेक्ट इथून एवढं टर्म जे आहे कॅल्सिवर टाकू शकतात, त्याची व्हॅल्यू जी काही येईल ती तुम्ही लिहू शकतात. 4 - 10 व्हॅल्यू येईल -6, -6 प्लस 7 व्हॅल्यू येईल 1, म्हणजे इथून एवढ्या स्टेपची व्हॅल्यू काय आली 1 आली, इक्वल टू -2 + 2 0, 0 इंटू ए 0, 0 इंटू हा ब्रॅकेट 0, म्हणजे याची व्हॅल्यू झाली 0 प्लस, नंतर इथे पहा -2 + 2 0, 0 इंटू सी 0, 0 इंटू हा ब्रॅकेट 0, म्हणजे याची पूर्ण व्हॅल्यू झाली 0. आता याला इथून एवढा, तर इथं बीला बी लिहिला, -2 - 1 व्हॅल्यू येईल -3, नंतर -2 + 4 व्हॅल्यू येईल त्याची +2 प्लस इंटू मायनस काय येईल -2 इंटू 3 6 -6 इंटू बी करायचा आहे, तर प्लस इंटू मायनस मायनस येईल बी इंटू 6 बी. ठीक आहे, म्हणजे -6b एवढी व्हॅल्यू कशाची आलेली आहे, इथून इकडल्या स्टेपची आलेली आहे. म्हणजेच 1 इक्वल टू तुम्ही लिहू शकतात -6b. इथपण कोणाला काही डाऊट, मला काही शंका असेल तर विचारून घ्या. मग इथे आपण लिहू शकतो आता नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर बी इक्वल टू हा 1 आहे, हा -6चा मल्टिप्लाय करायला काय होईल डिवाइड होईल, म्हणजेच 1/-6 येईल, हा मायनस वर येईल न्युमिनेटरमध्ये, -1/6 होईल, दिला मी -1/6. लिहायची काही करू नका, ठीक आहे, कारण काय लिहायचं काय नाही, परत तुम्ही रिपीट लिहिता काही पोर्शन, त्यामुळे थोडंसं थांबा, सांगतो मी तुम्हाला नंतर काय लिहायचं काय नाही, फक्त लिहू नका सध्या, काही समजून घ्या पहिले. इथं टर्म आली होती आपली 1 इक्वल टू -6b.
इथून वर्स तुम्ही ऑलरेडी लिहिले. ठीक आहे, तुम्ही काय मिक्स करता इकडे तिकडं काही गडबड त्यासाठी करू नका. त्याचं काम आपलं खालचं स्टेपचं संपलेलं आहे. आता थर्ड फॅक्टर यातला कोणता होता? +4. म्हणजे x+4 इक्वल टू 0 ठेवला. हा +4 इकडे काय होईल? मायनस होईल. म्हणजे x इक्वल टू -4 ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे इक्वेशन सेकंडमध्ये. म्हणून इथे लिहूयात पुट x इक्वल टू -4 इन इक्वेशन सेकंड. इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये आता x स्क्वेअरच्या ठिकाणी -4. इथे पण x च्या ठिकाणी -4. जिथे जिथे x दिसतोय तिथे आपल्याला -4 लिहायचा आहे. मग इथे लिहूयात देअरफोर x च्या ठिकाणी लिहिला -4 त्याचा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर लिहिला प्लस 5x x ची व्हॅल्यू -4 प्लस 7 इक्वल टू a इन ब्रॅकेट x ची व्हॅल्यू -4 प्लस 2 x ची व्हॅल्यू -4 प्लस 4 त्यानंतर प्लस b इन ब्रॅकेट आहे x -1 x ची व्हॅल्यू -4 -1 येईल. नंतर x+4 आहे x ची व्हॅल्यू -4 प्लस 4 प्लस c x ची व्हॅल्यू -4 -1 नंतर -4 प्लस 2. तर -4चा स्क्वेअर केला किती येईल? 16 येईल. प्लस इंटू मायनस -5 इंटू 4 20 प्लस 7 इक्वल टू -4 प्लस 4 0 0 इंटू ही पूर्ण टर्म काय होईल? 0 होईल. म्हणजे याची व्हॅल्यू झाली 0. नंतर -4 प्लस 4 0 इथून एवढी टर्म काय होईल? 0 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 0 होईल. म्हणजे 0 प्लस 0 काय येईल? 0 येईल. म्हणजेच इथून एवढ्या स्टेपची व्हॅल्यू झाली 0. त्यानंतर -4 -1 -5 येईल आणि -4 प्लस 2 -2 येईल. मायनस इंटू मायनस प्लस 5 इंटू 2 10 प्लस 10 10 इंटू सी 10c 10c निकडल्याची व्हॅल्यू काय आली होती? 0 0 प्लस 10c काय येईल? 10c येईल. म्हणून इथे आपण घेला समजा 10c या साईडला काय होतं आता पहा 16 मायनस 20 व्हॅल्यू आली -4 -4 प्लस 7 व्हॅल्यू काय येईल? 3 येईल. म्हणजे इथून एवढ्या स्टेपची काय व्हॅल्यू ती 3 येत आहे. इथून एवढ्या स्टेपची तुम्ही कॅल्क्युलेट टाकू शकता तसंही. आता हा 10 इथं मल्टिप्लाय करायला काय होईल? डिवाइड होईल. ठीक आहे, तर त्याला आपण नेक्स्ट स्टेप लिहूयात. Therefore c इक्वल टू आता आपण लिहू शकतो 3/10. Therefore c इक्वल टू 3 डिवाइड बाय 10. तर ए बी सी या तीनही किमती आपल्याला आलेल्या आहेत या ठिकाणी. या तीनही किमती आपल्याला करायच्या आता इक्वेशन फर्स्टमध्ये या ठिकाणी पुट करायच्या आहेत ए बी सीच्या ठिकाणी. ठीक आहे, यातलं आपलं याचं काम जे आहे ते संपलेलं आहे. तर इथून मी काढून टाकलं या स्टेपला. त्याच्यानंतर काम झालं. थोडा वेळ इथे खाली ठेवतो मी, त्याला वर शिफ्ट करतो. इथे लिहूयात पुट a इक्वल टू 13/15 b इक्वल टू -1/6 and c इक्वल टू 3/10 इन इक्वेशन फर्स्ट. ओके, याचं काम संपलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. याला तुम्ही कॉपी करून घेतो डायरेक्ट. याला आता परत एकदा वरती शिफ्ट करतो. तर एच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे 13/15. मग इथे लिहूयात 13/15. बीच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे -1/6. इथे लिहिला आपण -1/6 आणि सीच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे 3/10. इथे लिहिला आपण 3/10. ठीक आहे, आता 1-2 स्टेप अजून बाकी आहे त्याच्या. इथून खाली एवढा जो पार्ट आहे हा लिहून टाका. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्या. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. त्याचं काम संपलं आपलं. हा क्वेश्चन लेंदी आहे, थोडासा जास्त वेळ लागतो बाकीच्या क्वेश्चन्सपेक्षा, पण एवढा पण वेळ लागत नाही, एवढा पण अवघड नाही आहे. ह्याला प्रॅक्टिसची तुम्हाला फक्त जास्त गरज आहे, एवढं मात्र निश्चित. ठीक आहे, तर या साईडची टर्म सेम राहील तुम्हाला म्हणलं मी. त्याला मी इथे कॉपी करून घेतलं. त्यानंतर इथे येईल आता 13
डिवाइड बाय 15 येईल डिनॉमिनेटरमध्ये आणि त्याला मल्टिप्लाय टर्म असणार आहे एक्स मायनस 1. यानंतर नेक्स्ट येईल प्लस इंटू मायनस -1 डिवाइड बाय 6 जो आहे तो येईल डिनॉमिनेटरमध्ये आणि एक्स प्लस 2ला काय होईल मल्टिप्लाय होईल. मग इथे लिहूयात आपण डिनॉमिनेटरमध्ये 6 इंटू एक्स प्लस 2 नंतर प्लस 3ला 3 लिहिला डिनॉमिनेटरमध्ये येईल 10 आणि एक्स प्लस 4ला तो असेल मल्टिप्लाय. आता त्याच्यातून कॉमन काय निघते का ते पहा फक्त. तर काहीही कॉमन निघत नाही आहे कारण 2 काढायचं जर म्हणलं इथं 15 आहे त्यातून 2 निघत नाही. 3 काढायचं मला यातून 3 निघेल यातून 3 निघेल पण इथून 3 निघणार नाही. ठीक आहे म्हणजे यातून आपण कॉमन काहीही काढू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ हे जे आलेलं आहे हेच काय असणार आहे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे फक्त खालची लाईन जेवढी आहे तेवढीच तुम्हाला याची वरची तुम्ही लिहिली वाटतं ना. पहा काय लिहिली असेल वरची तर ही लिहायची गरज नाही फक्त एवढी स्टेप जी आहे ती लिहून टाका. हेच त्याचं काय फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिझॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन. आणि टर्म दिली आहे 3x - 1 डिवाइड बाय x - 4 इंटू 2x + 1 इंटू x - 1. ठीक आहे आताच्या क्वेश्चनसारखा सिमिलर क्वेश्चन आहे त्याच वेळेनं सॉल्व्ह करायचा आहे. एच्या खाली पहिला ब्रॅकेट बीच्या खाली दुसरा ब्रॅकेट सीच्या खाली तिसरा ब्रॅकेट सेम प्रोसिजर राहणार आहे. थोडासा मायनर चेंज या फॅक्टरमुळे काही जणांना कॅल्क्युलेशन करताना प्रॉब्लेम येतो म्हणून फक्त आपण हा क्वेश्चन इथे घेतोय त्याला घ्यायची गरज काहीही नाही आहे. ठीक आहे तर सगळ्यात पहिले आन्सरमध्ये जी टर्म आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेली आहे ती लिहायची आहे. त्यानंतर इक्वल टू एच्या खाली पहिला ब्रॅकेट प्लस बीच्या खाली दुसरा ब्रॅकेट आणि सीच्या खाली हा तिसरा ब्रॅकेट जो आहे तो लिहून टाकायचा आहे. तर तेवढं मी इथे पटकन लिहून घेतो. ठीक आहे तो पण तुम्ही क्वेश्चन लिहून घ्या. ठीक आहे तर मी टर्म लिहून घेतली या ठिकाणी. तर या तिन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे का नाही आहे मग आपल्याला करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. या साईडची टर्म सेम राहील त्याच्यामुळे इथून मी ती कॉपी करून घेतली आहे. डिनॉमिनेटरमध्ये या तिन्हींचं काही मल्टिप्लिकेशन म्हणजे हे 3 ब्रॅकेट तुम्हाला लिहायचे आहेत तर तेही मी इथून काय करतो डायरेक्ट कॉपी करून पलीकडे काय करतो पेस्ट करून घेतो. ठीक आहे त्यानंतर ए इंटू काय येईल एच्या खालचा डिनॉमिनेटर सोडून द्या बी आणि सीच्या डिनॉमिनेटरनं एला मल्टिप्लाय करा म्हणजे आपल्याला आता 2x + 1 इंटू x - 1 प्लस बी ए आणि सीच्या डिनॉमिनेटरनं बीला मल्टिप्लाय करायचं म्हणजे येईल आता x - 4 इंटू x + x - 1 x - 4 इंटू x - 1 प्लस सी ए आणि बीच्या डिनॉमिनेटर्सनं सीला मल्टिप्लाय करायचं म्हणजे तिला आता x - 4 इंटू 2x + 1 यानंतर आता हा डिनॉमिनेटरमध्ये जे ह्या टर्म्स आहेत इथे डिवाइडमध्ये आहेत या साईडला आल्यावर न्यूमिनेटरमध्ये मल्टिप्लाय होतील. न्यूमिनेटरमधल्या त्या 3 टर्म्स आणि डिनॉमिनेटरमधल्या या 3 टर्म्स काय होतील कॅन्सल म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला फक्त इथे लिहायचं आहे 3x - 1 इक्वल टू इकडली जी काही न्यूमिनेटरमध्ये स्टेप आहे टर्म आहे ती लिहायची आहे. ठीक आहे मग इथली ही टर्म इथून कॉपी करून घेतली मी डायरेक्ट आणि या साईडची जी टर्म आहे ती कॉपी करून घेतो मी. आता नेक्स्ट स्टेप मी काय करायचं पहा त्यातला पहिला फॅक्टर आहे x - 4 म्हणजे x - 4 इक्वल टू आपण 0 ठेवणार मग काय येईल हा -4 या साईडला काय होईल प्लस म्हणजे x इक्वल टू आपण लिहिणार आता 4. ठीक आहे म्हणजे x इक्वल टू 4 आपल्याला या इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे याला आपण देऊया सेकंड आणि ते लिहूयात आपण नेक्स्ट स्टेपमध्ये पुट x इक्वल टू 4 इन इक्वेशन सेकंड मग इथे येईल पुट x इक्वल टू 4 इन इक्वेशन सेकंड मग इथं x आहे इथं x आहे जिथे जिथे x आहे त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे 4 मग इथे लिहूयात आपण नेक्स्ट स्टेपमध्ये देअर 4 3 इंटू x ची व्हॅल्यू आहे 4 -1 इक्वल टू a इन ब्रॅकेट 2 इंटू x ची व्हॅल्यू आहे 4 प्लस 1 ची व्हॅल्यू 4 -1 प्लस b ची व्हॅल्यू 4 -4 ची व्हॅल्यू 4 -1 प्लस c x - 4 ची व्हॅल्यू 4 तर 4 -4 2 इंटू x ची व्हॅल्यू आहे 4 प्लस 1 नेक्स्ट स्टेप मी काय लिहिलं पहा 3 इंटू 4 होईल 12 12 -1 म्हणजेच व्हॅल्यू इन 11 मग इथे आपण लिहिला देअर 4
11 इक्वल टू 2 इंटू 4 8 8 प्लस 1 किती होईल 9. त्यानंतर 4 मायनस 1 व्हॅल्यू येईल 3. 9 इंटू 3 किती होईल 27. 27 इंटू ए 27 ए होईल. ठीक आहे. पुढे पहा 4 मायनस 4 0 0 इंटू बी 0 0 इंटू हा ब्रॅकेट 0 याची व्हॅल्यू झाली 0 तिला याची गरज नाही. नंतर 4 मायनस 4 0 0 इंटू सी 0 येईल 0 इंटू हा ब्रॅकेट काय होईल 0 म्हणजे या साईडला काही शिल्लक नाही आहे. आता हा 27 जो आहे तर कसा आहे मल्टिप्लाय या साईडला काय होईल डिवाइड म्हणजेच एची व्हॅल्यू काय बनेल 11/27 बनेल म्हणून इथे आपण लिहूयात आता therefore a इक्वल टू 11/27 एची व्हॅल्यू मिळाली. आता यातला दुसरा फॅक्टर आहे 2x + 1. ठीक आहे त्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला आता पुढची व्हॅल्यू जी आहे ती मिळवायची आहे. म्हणजेच काय करणार आपण 2x + 1 इक्वल टू 0 कन्सिडर करणार. आता हा +1 या साईडला काय होईल मायनस होईल म्हणजे आपण लिहू शकतो 2x इक्वल टू -1. 2 इथं मल्टिप्लाय करायला काय होईल डिवाइड होईल म्हणजे x इक्वल टू काय येईल -1/2 येईल म्हणजे यावेळेस एक्सची व्हॅल्यू काय करायची पुट -1/2. याच्यामुळे भरपूर जणांना स्टेपमध्ये प्रॉब्लेम येतो. फक्त तेवढ्यामुळे आपण हा क्वेश्चन घेतला या क्वेश्चनला घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे आता -1/2 ही पुट करायची आहे. मग इथे लिहूयात पुट x इक्वल टू -1/2 इन इक्वेशन सेकंड. या सेकंड इक्वेशनमध्ये आता -1/2 किंमत ठेवायची आहे एक्सच्या ठिकाणी सगळ्यात. मग इथे आता सगळ्यात पहिले 3 इंटू एक्स आहे म्हणजे इथं आपल्याला 3 इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू -1/2 -1 इक्वल टू ए इन ब्रॅकेट 2 इंटू एक्सची व्हॅल्यू -1/2 +1 x -1 एक्सची व्हॅल्यू -1/2 -1 त्यानंतर प्लस बी लिहिला. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू -1/2 -4 इंटू x -1 एक्सची व्हॅल्यू -1/2 -1 प्लस सी x -4 एक्सची व्हॅल्यू -1/2 -4 नंतर आहे 2 इंटू एक्सची व्हॅल्यू -1/2 +1. ठीक आहे तर एवढा अगोदर लिहून घ्या. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट असेल मनामध्ये काही शंका असतील तर विचारून घ्या. पुढे जाऊयात आता. आता इथला जो काही अनवॉन्टेड पार्ट आहे त्याची आपल्याला गरज नाही आहे तो इथून मी पुसून टाकतो काढून टाकतो. ठीक आहे तर सगळा अनवॉन्टेड पार्ट जो आहे तुम्ही पुसून टाकला. जेवढं आपलं फक्त कामाचं हे तुम्ही ऑलरेडी लिहिलेलं आहे फक्त आपलं कामाचं म्हणून सध्या शिल्लक ठेवलं आहे. तर पहा आता इथून एवढी स्टेप जी आहे ते तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट टाकू शकता. टाकून देऊयात 3 इन ब्रॅकेट होता -1/2 ब्रॅकेट क्लोज आणि किती नंतर त्याच्या 3 इन ब्रॅकेट -1/2 आपण कॅल्क्युलेट टाकला आहे राहिला आहे -1 हा -1 टाकला व्हॅल्यू आलेली आहे -5/2 -5/2. त्यानंतर या ब्रॅकेटला नीट पहा हा 2 काय होईल कॅन्सल इथं काय होईल व्हॅल्यू 1 इंटू -1 -1 पुढे आहे +1 -1 +1 व्हॅल्यू काय येईल 0 याची व्हॅल्यू आली ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 0 इंटू ए 0 0 इंटू हा ब्रॅकेट 0 म्हणजे या पूर्ण टर्मची व्हॅल्यू काय झाली 0 झाली. तसं पुढे या ठिकाणी पहा हा 2 कॅन्सल होईल येईल व्हॅल्यू 1 इंटू -1 -1 +1 0 0 इंटू हा ब्रॅकेट 0 0 इंटू सी 0 म्हणजे या पूर्ण टर्मची काय होती व्हॅल्यू 0 म्हणजे इथून ही व्हॅल्यू 0 झाली याची व्हॅल्यू 0 झाली फक्त राहिली एवढीच टर्म. ठीक आहे बीला बी लिहिला. आता पहा ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे -1/2 -4 -1/2 -4 ब्रॅकेट क्लोज करा. पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय आहे टर्म पहा -1/2 -1 -1/2 -1 इक्वल टू दाबा त्याची व्हॅल्यू आलेली आहे 27/4 याची व्हॅल्यू आली 27/4 इंटू बी 27/4 बी येईल 27/4 बी. ठीक आहे इथपण कोणाला काय डाऊट मनामध्ये काय शंका असेल तर विचारून घ्या. मग इथे लिहूयात सिस्टमॅटिक therefore -5/2 इक्वल टू 27/4 इंटू बी. मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण लिहू शकतो
हा 4 इथे डिवाइड आहे या साईडला आल्यावर -5ला न्यूमिनेटरमध्ये मल्टिप्लाय होईल म्हणजे इथे आपण लिहू शकतो -5 × 4. त्यानंतर 27 या साईडला न्यूमिनेटरमध्ये आहे या साईडला आल्यावर डिनॉमिनेटरमध्ये 2ला मल्टिप्लाय होईल म्हणजे इथे आपण लिहू शकतो 2 × 27. यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये येईल आता -5 × 4 जर केला तर व्हॅल्यू काय येईल. नेक्स्ट स्टेप काय होईल पहा 2 न या 4ला डिवाइड केला व्हॅल्यू काय येईल 2 × -5 -10 डिवाइड बाय 27. एवढी व्हॅल्यू कशाची बनली बीची बनली म्हणून इथे आपण लिहूयात बी इक्वल टू -10/27. देअरफॉर बी इक्वल टू -10 डिवाइड बाय 27. बीची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला सीच्या व्हॅल्यूची गरज आहे. त्यासाठी यातला जो थर्ड फॅक्टर आहे x-1 इक्वल टू आपण 0 कन्सिडर करणार आणि ती व्हॅल्यू पुट करणार इक्वेशन सेकंडमध्ये म्हणून इथे आपण लिहूयात आता पुट x इक्वल टू 1. ठीक आहे x-1 इक्वल टू 0 कन्सिडर केला -1 या साईडला काय होईल +1 होईल म्हणजे x इक्वल टू 1 येईल. तीच व्हॅल्यू आपण या ठिकाणी आता पुट करत आहोत इक्वेशन सेकंडमध्ये x इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. जिथं जिथं x दिसतोय त्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची 1 म्हणजे तिला आता 3 इन ब्रॅकेट 1 देअरफॉर 3 इन ब्रॅकेट 1 -1 इक्वल टू a in bracket 2 × 1 plus 1 1 minus 1 plus b 1 minus 4 1 minus 1 plus c which value 1 minus 4 2 × 1 plus 1. याला सॉल्व करूयात 3 × 1 येईल 3 3 - 1 म्हणजे व्हॅल्यू येईल या साईडला 2 इक्वल टू 1 - 1 0 0 × ही पूर्ण टर्म काय येईल 0 येईल. त्यानंतर 1 - 1 0 0 × हा ब्रॅकेट 0 0 × b 0. ठीक आहे राहिला आता आहे 2 × 1 2 2 + 1 3 येईल इथे येईल व्हॅल्यू 3. त्यानंतर +1 -4 -3 व्हॅल्यू येईल. मायनस इंटू प्लस मायनस 3 × 3 9 म्हणजे -9 आला -9 × c करायचा -9 × c मायनस इंटू प्लस -9 × c -9c याचं काही येईल आन्सर येईल या साईडच्या स्टेपचं म्हणून इथे आपण येणार आता -9c इक्वल टू -9c. आता हा -9 जो आहे तो c ला मल्टिप्लाय इकडे याला काय होईल डिवाइड होईल म्हणजे आपण लिहू शकतो c इक्वल टू -2/9. मग इथे लिहूयात आपण देअरफॉर c इक्वल टू -2/9. हा -9 आला ना डिवाइडमध्ये हा -9 जो आहे तो वर होतो न्यूमिनेटरमध्ये म्हणून इथे आपण लिहिलं -2/9. ठीक आहे तर यातल्या सेकंड इक्वेशनचं आपलं काम जे आहे ते संपलेलं आहे. त्याचं काम संपलं. आपल्याला आता काय करायची ए बी सी या तीनही व्हॅल्यू इक्वेशन फर्स्टमध्ये काय करायच्या पुट करायच्या आहेत. मग तुम्ही अगोदर एवढा पार्ट जो आहे हा लिहून घ्या. इथून खालचा पार्ट एवढा लिहून घ्या अगोदर. इथपर्यंत काही डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. आता पुढे जाऊयात. आपल्याला फक्त एबीसीच्या व्हॅल्यू ज्या आहेत या ठिकाणी पुट करायच्या आहेत या इक्वेशन फर्स्टमध्ये. ठीक आहे एवढा फक्त एबीसीच्या किमती थोडा वेळ मी ठेवतो इथे त्याची आपल्याला गरज आहे. मग इथे लिहूयात पुट ए इक्वल टू 11/27 बी इक्वल टू -10/27 c इक्वल टू -2/9 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये आपल्याला ए बी सीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय करायच्यात पुट करायच्या आहेत. त्याचं काम संपलं सध्या मी काढून टाकतो. इक्वेशन फर्स्ट हे आहे त्याच्यात आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. तुम्ही मला डायरेक्ट कॉपी करून खाली घेतो किंवा खाली घेतो डायरेक्ट.
ठीक आहे. तर एच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे 11/27, इथे लिहूयात मग 11/27. बीच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे -10/27, इथे लिहिला मी -10/27. -10/27. नीट बसत नाही आहे नाही का, नीट बसत नाही आहे. थोडंसं साईजला मोठं करूयात, ती व्हॅल्यू बसेल. येईल 11/27. यानंतर ही टर्म बीची व्हॅल्यू आहे -10/27 आणि सीची व्हॅल्यू आहे -2/9. तर नेक्स्ट स्टेप आता काय होईल पहा, या साईडची टर्म सेम राहील, त्याला तुम्ही कॉपी करून घेतला. यातला 27 डिनॉमिनेटरमध्ये येईल, या टर्मला मल्टिप्लाय होईल. यातला पण 27 डिनॉमिनेटरमध्ये येईल, या टर्मला मल्टिप्लाय होईल. प्लस इंटू मायनस या ठिकाणी येईल मायनस, इथे पण येईल प्लस इंटू मायनस मायनस, आणि 9 जो आहे तो डिनॉमिनेटरमध्ये येईल. मग इथे आपण लिहूयात सगळ्यात पहिले 11/27 ब्रॅकेटमध्ये राहील x-4. इथे प्लस इंटू मायनस येईल मायनस, त्यानंतर 10 राहील न्यूमिनेटरमध्ये, डिनॉमिनेटरमध्ये येईल 27, आणि तो मल्टिप्लाय असेल 2x + 1ला. नंतर प्लस इंटू मायनस मायनस, न्यूमिनेटरमध्ये राहील 2, डिनॉमिनेटरमध्ये येईल 9, आणि तो असेल x-1ला मल्टिप्लाय. ठीक आहे. आता पुढे काय होईल पहा, डिनॉमिनेटरमधून 9 9 9 आपण कॉमन काढू शकतो. 9 त्रिक 27 ना, म्हणजे 9 जो आहे तो आपण डिनॉमिनेटरमधून कॉमन काढू शकतो. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये येईल आता. तर या साईडची टर्म ॲज इट इज लिहून घेतली मी. त्या ठिकाणी कॉमन काढायला सांगितलं तुम्हाला मी 1/9, म्हणून इथे लिहिलं मी 1/9, किंवा डिनॉमिनेटरमधून 9 कॉमन काढायचं. 1/9 न्यूमिनेटरमधून 1 काढला, डिनॉमिनेटरमधून 9 कॉमन काढला. या ठिकाणी राहील 11, डिवाइडमध्ये राहील आता 9 त्रिक 27, म्हणजे इथे राहील 3, इन ब्रॅकेट येईल x-4. यानंतर या ठिकाणी आहे मायनस साईन. त्यानंतर इथे राहील न्यूमिनेटरमध्ये 10, 9 कॉमन काढला म्हणजे इथे 3, ब्रॅकेटमध्ये राहील 2x + 1. त्याच्यानंतर आहे मायनस, इथे गेला मायनस. नंतर 2 राहील न्यूमिनेटरमध्ये, डिनॉमिनेटरमधून 9 कॉमन काढला म्हणजे राहील फक्त x-1. ठीक आहे. तर हे याचं फायनल आन्सर याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथून खालचा पार्ट जो आहे हा लिहून टाका. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्या. आता हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला होमवर्कला आहे. याचं फक्त तुम्हाला मी स्टार्टिंग जे आहे ते करून देतो. स्टार्टिंग म्हणजेच काय, ABCची जी फॉर्मॅट आहे तो तेवढा बनवून देतो. ठीक आहे. मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. इथं आहे x² + 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये आहे टर्म x² - 1. आताच्या प्रॉब्लेमसारखाच प्रॉब्लेम आहे, पाहून वाटत नाही. आता इथं आहे x² - 1, तर 1चा स्क्वेअर काय येतो, 1च येतो. म्हणजे ही जी टर्म दिली आहे ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, a² - b² या फॉर्मॅटमध्ये आहे. मग त्याला तुम्ही कसं लिहू शकतात, त्यासाठी फॉर्म्युला आहे a - b × a + b. मग a - b, एच्या ठिकाणी व्हॅल्यू काय आहे x, म्हणून इथे आपण लिहिणार x, मायनसला मायनस b, च्या ठिकाणी व्हॅल्यू काय आहे 1, म्हणून इथे लिहिला 1. नंतर एच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे x, म्हणून इथे लिहिला आपण x, च्या ठिकाणी व्हॅल्यू आहे 1, म्हणून इथे आपण लिहिणार 1. ठीक आहे. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला लिहू शकतो. आता प्रत्येकच 1च येईल असं आहे का, नाही. इथं येऊ शकतो तुम्हाला 1 आला जसा इथे येऊ शकतो 4, 9, म्हणजे एखादा नंबरचा काय असेल तो परफेक्ट स्क्वेअर असणार आहे. अशीच टर्म शक्य तुम्हाला दिली जाते एक्झामिनेशनमध्ये. या साईडला x² असेल प्रत्येक वेळेस. फक्त इथे जो आहे तो 1, 4, 25, 9, 16 अशी व्हॅल्यू असेल या ठिकाणी. इथं x² किंवा 4x², 9x² अशी टर्म असू शकते. म्हणजे इथं जो नंबर मल्टिप्लाय तो पण कशाचा स्क्वेअर असेल, तर त्यावेळेस तुम्ही असा फॉर्मॅटला वापरून लिहू शकता. ठीक आहे. पण जनरली जेवढे प्रॉब्लेम तुम्हाला आज पण एक्झामिनेशनमध्ये विचारलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी x² आहे. ठीक आहे. या ठिकाणी फक्त नंबर असतो. मग तो नंबर असू शकतो 1, 9, 16, 25, म्हणजेच 1चा स्क्वेअर येतो 1, 2चा स्क्वेअर 4,
3चा स्क्वेअर 9 म्हणजे सांगितलं इथे 1 4 9 16 25 असे नंबर्स दिलेले असतात. मग त्याला तुम्ही या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी लिहू शकता. इथं जो काही नंबर असेल तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे या एक्स स्क्वेअर मायनस 1च्या ऐवजी आपण आता लिहू शकतो काय एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1 म्हणून इथे येईल पहिल्या स्टेपमध्ये. म्हणजे तुम्ही ही लिहिल्यानंतर तुम्ही इथे लिहिणार आहात एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1 म्हणजे इथे झाले टोटल आता 3 टर्म्स. म्हणजे म्हणजे आता तुम्ही याला लिहू शकतात एच्या खाली पहिली टर्म म्हणजे येईल ए बाय एक्स, त्यानंतर येईल प्लस बी बाय दुसरा ब्रॅकेट जो आहे एक्स मायनस 1 प्लस सी बाय येईल एक्स प्लस 1. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही टर्म्सला लिहू शकतात. ठीक आहे. हे आलं पहिलं इक्वेशन. इथून पुढं जी प्रोसेस आहे ती सेम होणार. सगळ्यात पहिले तुम्ही ठेवणार एक्स इक्वल टू 0, त्यानंतर एक्स मायनस 1 इक्वल टू येईल 0, हा मायनस 1 इकडे आला काय होईल प्लस होईल. म्हणजे तुम्ही पुट करणार नेक्स्ट व्हॅल्यू एक्स इक्वल टू 1. त्यानंतर तिसऱ्या केससाठी एक्स प्लस 1 इक्वल टू तुम्ही 0 कन्सिडर करणार, प्लस 1 या साईडला काय होईल -1 होईल. म्हणजे तिसऱ्या स्टेपसाठी तुम्ही व्हॅल्यू पुट करणार -1. म्हणजे एक्स इक्वल टू 0 पुट करायचं तुम्हाला एकदा, त्यानंतर एक्स इक्वल टू 1 एकदा पुट करायचा आणि एक्स मायनस 1 इक्वल टू एक्स इक्वल टू -1 एकदा पुट करायचा आहे. तुम्हाला ABCच्या व्हॅल्यू मिळतील ते तुम्हाला नंतर इक्वेशन फर्स्टमध्ये म्हणजे याच्यामध्ये पुट करायच्या आहेत. ठीक आहे. तर हा तुम्हाला क्वेश्चन होमवर्कसाठीच आहे. ते लिहून टाका क्वेश्चन आणि ही स्टेप तुम्हाला मी करून दिली आहे. इथून पुढे तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. याचा आन्सरही नोट्समध्ये अवेलेबल आहे. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.